लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव वैजापूर वन विभागाकडून बिबट्या जेरबंद। बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी समजताच नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास। बातमी आहे नांदगाव येथून। नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक आणि वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी मंगळवारी झुंबरबाई माणिकराव पाटील मादंडे वृद्ध महिलेवर बिबट्याने डल्ला मारल्याने मृत्युमुखी पडल्या होत्या। शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीवरून वैजापूर तालुक्यातील आणि नांदगाव तालुक्यातील वन विभागाने रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून आज बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी विशेष पथकाने परिश्रम घेऊन बिबट्यास जेरबंद केले। त्यामुळे बोलठाण आणि परिसरात नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण संपुष्टात आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजेच्या सुमारास प्रभाकर मादंडे यांची वृद्ध आई झुंबरबाई मादंडे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून प्राण घेतला। सदरची घटना नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक शिवारात प्रभाकर मादंडे यांच्या शेतात मळ्यामध्ये झुंबरबाई मादंडे या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून वैजापूर तालुक्यातील गिरी शिवारातील जवळच प्रभाकर मादंडे यांच्या शेतात फरफटत नेले होते। सदरची घटनेची नांदगाव तालुक्यातील बोलठाण पोलीस पोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस परमेश्वर श्रीखंडे आणि वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिसांना समजताच त्यांची घटनास्थळी भेट दिली। वैजापूर तालुक्याचे आमदार बोरनार सर यांना देखील घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली। सदरचे प्रेत वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात पडलेले असल्याने शिरूर पोलिसांनी पंचनामा करून कारवाई केली। सदरच्या बिबट्याला पकडण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वन विभाग आणि वैजापूर तालुक्यातील नांदगाव वन विभागाने जिरी शिवारात आणि शिवारातील शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे ठेवले होते। नांदगाव तालुक्यातील आणि वैजापूर तालुक्यातील वन विभागाने सलग 2 दिवस रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बिबट्याला जेरबंद केले आहे। मात्र वैजापूर तालुक्यातील पोलीस आणि वन विभागाने पत्रकार यास धमकी देऊन व्हिडिओ आणि फोटो काढण्यास नकार दिला होता। त्यांनी काही नागरिकांना बिबट्याला पाहण्यासाठी अडवले आणि हकलून दिले, तर काही नागरिकांना त्यांनी परवानगी दिली। त्यामुळे थोडे वातावरण तापले होते, परंतु प्रदीप संगपाळ सहाय्यक यांच्या मध्यस्थीने जास्त वाद झाला नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.